मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। राजकारणातील राजकीय षडयंत्रामुळेच माझी आई ठरली राजकारणाचा बळी, सरपंच संदीप पाटोळे। काल गुरुवारी सकाळी गांधीनगर लोकनियुक्त सरपंच संदीप हिंदूराव पाटोळे यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपाचा धक्का बसून सरपंच यांच्या मातोश्री सुमन हिंदूराव पाटोळे वय वर्ष 75 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते। गांधीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या अंथरुणावरून उठल्या नाहीत। याची शुगर वाढल्यानं त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला। त्यातच सुमन हिंदूराव पाटोळे यांचा मृत्यू झाला। ही वार्ता समजताच सरपंच समर्थक मोठ्या प्रमाणात सरपंच यांच्या घरी जमले व गांधीनगरमधील सरपंच समर्थकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन गांधीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन 9 जणांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी निवेदन देण्यात आलेल्या सरपंच समर्थकांनी मागणी केली। त्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला। या घटनेची माहिती मिळताच करवीर DYSP सुजितकुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी येऊन जमलेल्या लोकांची समजूत घालून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर जर ते दोषी आढळल्यास आम्ही त्या 9 जणांवर गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिले। शुक्रवारी सायंकाळी लोकनियुक्त सरपंच यांच्या आईचा मृत्यू झाल्याने माननीय न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर केला। जामीन मंजूर झाल्यानंतर सरपंच पाटोळे आपल्या घरी आल्यानंतर ते जमलेल्या जमावाला उद्देशून म्हणाले, माझी आई राजकीय षडयंत्राची बळी ठरली असे उद्गार लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे यांनी जमावाला उद्देशून काढले। यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरके हे सरपंच यांच्या घरी आल्यावर जमावाने यांच्यावर प्रश्नांचा बडीमार केला। त्यावेळी ते म्हणाले, पोस्टमार्टमचा रिपोर्ट येऊ दे, रिपोर्ट आल्यावर आम्ही वरिष्ठांच्या सूचनेनुसार कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन जमलेल्या सरपंच समर्थकांना दिले। शुक्रवारी संध्याकाळी सुमन हिंदूराव पाटोळे यांच्यावर गांधीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सरपंच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच आमच्या रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।